जळगाव शहरातल्या मांजराज या मारुती सुझुकी शोरूमला या ठिकाणी पहाटे सकाळी भीषण आग लागली होती आणि ही आग अद्यापही या ठिकाणी विझवण्याचं काम सुरू आहे। आपण आता ज्या ठिकाणी ही आग लागली होती त्या परिसरामध्ये आहोत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी या ठिकाणचा ऑफिस सेक्शन होता। या ठिकाणी संगणक किंवा कार्यालयीन कर्मचारी या ठिकाणी बसून त्यांचं काम करण्याची ही जागा होती। बरेचसे संगणक या ठिकाणी जळून खाक झालेले आहेत, तर जे अकाउंटचं साहित्य असेल किंवा कागदपत्र असतील ते सुद्धा या ठिकाणी जळून खाक झालेले आहे। पहाटेच्या सुमारास सोलर पॅनलच्या या ठिकाणी ही आग लागली आणि काही वेळातच ही आगीने भीषण रूप धारण केलं। सकाळी 7 वाजेपासून ही आग विझवण्याचं काम सुरू आहे आणि अद्याप 5 तास उलटले तरीही आग पूर्णपणे विझवण्यात आलेली नाही। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि आतापर्यंत जवळपास 19 ते 20 अग्निशमन बंब या ठिकाणी पाण्याचा मारा करून या ठिकाणी आग आटोक्यात करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेले आहे। भीषण ही आग होती आणि आगीमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणचं नुकसान झालेलं आहे आणि अद्यापही या ठिकाणी जर आपण बघितलं तर या आग विझवण्याचं काम सुरू आहे। या भीषण आगीमध्ये या ठिकाणी संपूर्ण साहित्याचा कोळसा झालेला आहे। स्पेअर पार्ट्स असतील, या ठिकाणी हे मारुती कारचं शोरूम आहे आणि या ठिकाणी सेल्स आणि रिसेल्स असे दोघेही कामं या ठिकाणून होत असतात। मात्र या ठिकाणी जे स्पेअर पार्ट्स विक्रीचे जे साहित्य होतं ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर जळून खाक झालेलं आहे। अद्यापपर्यंत ही आग नेमकी कशी लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। मात्र ही भीषण आग आतापर्यंत सुद्धा या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। आतापर्यंत 19 ते 20 अग्निशमन बंब जे आहेत या ठिकाणी रिकामे झालेले आहेत आणि पूर्णपणे अद्यापही आग या ठिकाणी विझलेली नाही। मात्र या भीषण आगीमध्ये कोट्यावधी रुपयाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे आणि अद्यापही या ठिकाणी जी आग आहे या ठिकाणी विझवण्याचं काम आपल्याकडे सुरू आहे। नेमकं काय सांगाल, काय नेमकी तुमच्याकडे या ठिकाणी माहिती मिळाली होती, कशी ही आग लागल्याची माहिती नेमकी? आम्हाला सकाळी 7:30 ते 7:45च्या दरम्यान आगीचा कॉल आलेला होता। त्यानुसार आम्ही आपले स्वतःचे 3 ते 4 बंब आजूबाजूच्या नगर परिषद, जैन इरिगेशन्स या सर्वांच्या मदतीने आगीवर आता कंट्रोल पुरेपूर प्रमाणात मिळवलेला आहे। आतापर्यंत साधारण 20 ते 22 बंबांचा वापर झालेला आहे। आग आता आटोक्यात आलेली आहे। त्यामध्ये त्यांचा ऑफिस स्टाफ असेल, स्पेअर पार्टचं गोडाऊन असेल इत्यादी जोडून 1 कोटीच्या वर नुकसान झाल्याचा अंदाज आहे। तर हे होते आपल्यासोबत अग्निशमन विभागाचे अधिकारी की त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे की आतापर्यंत 20 ते 22 बंब या ठिकाणी आग विझवण्यासाठी लागलेले आहेत आणि सकाळची आग ही आतापर्यंत जवळपास 5 तासानंतर नियंत्रणात आलेली आहे। पूर्णपणे आग विझलेली नाही, मात्र आगीवर नियंत्रण मिळवता या ठिकाणी अग्निशमन पथकाला यश आलेलं आहे। कोट्यावधी रुपयाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो। मात्र ही आग नेमकी कशी लागली याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही। मात्र भीषण आगीमध्ये संपूर्ण साहित्य असेल, कागदपत्र असेल याचा कोळसा झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।